हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून महिला वट पौर्णिमेला उपवास करून वटवृक्षाची पूजा करतात. छत्रपती संभाजीनगर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं चक्क पुरुषांनी पूजा केली, परंतु वडाची नाही तर पिंपळाची. ही पत्नी आम्हाला 7 जन्म काय 7 सेकंद पण नको अशी प्रार्थना त्यांनी यावेळी यमराजाकडे केली. महिलांप्रमाणे पुरुषांवर अन्याय अत्याचार होतात असं म्हणत पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारून ही पिंपळ पौर्णिमा साजरी केली. दरवर्षी महिला वट पौर्णिमेला साज शृंगार करून वडाच्या झाडाला धागा गुंडाळून त्याभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी मनोभावे पूजा करतात. परंतु आता महिलांनी पुरुषांना अन्याय केल्याच्या घटना वारंवार समोर येतात. बायकोच्या त्रासाला कंटाळून आयुष्यभर तिच्यासोबत राहणं अवघड आहे, मग 7 जन्म कसं राहणार असा सवाल करत पत्नी पीडित संघटनेकडून पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. भांडखोर बायको सोबत नवरा राहू शकत नाही म्हणून पत्नी पीडित पुरुष आश्रम या ठिकाणी गेल्या 8 वर्षापासून पिंपळ पौर्णिमा साजरी करून पिंपळाला साकडं घातलं जातं. ज्या नवऱ्यांना बायकोकडून त्रास झाला आहे असे सगळे नवरे यावेळी आमच्या बायका वटवृक्षाला खोटं नाटं बोलून साकडं घालतील, त्याचं ऐकू नका. पत्नी पीडितांच्या पत्नीपासून सुटका व्हायलाच हवी असं साकडं पिंपळ वृक्षाला घालतात. पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग असावा, एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी, जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे, कौटुंबिक वाद माननीय न्यायालयात गेल्यास 1 वर्षाच्या आत निकाली काढावे अशा या पुरुषांच्या मागण्या आहेत. आता देव तरी आमचं म्हणणं ऐकेल आणि दुष्ट बायकांच्या तावडीतून आमची सुटका करेल यासाठी पत्नी पीडित पुरुष आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी केली जाते असं संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट भारत पुलारे यांनी सांगितलं.